नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC प्रिलिम्स 2027च्या दृष्टीने आपण तयारी करत आहोत आणि त्याकरता आपण MPSC 2026च्या प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस, सोर्सेस या संदर्भात चर्चा करतो आहोत. त्यातल्या इतिहासाच्या 15 प्रश्नांचं डिटेल्ड ॲनालिसिस आपण केलेलं आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाचा सोर्स मी तुमच्यापुढे मांडलेला आहे. MPSC प्रिलिम्स ॲनालिसिस 2026 या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ते 15 व्हिडिओज जे आहेत ते बघता येतील, ज्यांनी ते अजून बघितले नसतील त्यांच्यासाठी. आता आपण काय करणार आहोत की मग मला MPSC 2027ची तयारी करायची आहे सर, मी इतके दिवस UPSCची तयारी करतो आहे किंवा मी फ्रेशर आहे, माझं आत्ता डिग्री जी आहे ती कंप्लीट झाली आहे आणि मी आता प्रिपरेशन करतो आणि मला 2027 पहिल्याच अटेम्प्टमध्ये क्रॅक करायची आहे, तर मी काय केलं पाहिजे. तर आपण वन बाय वन जाणार आहोत. हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी असं आपण चारही विषयांकरता जाणार आहोत. तर सुरुवात आपण इतिहासापासून केली आहे. 26चा पेपर जो आहे त्याचे आपण सोर्सेस टॅप केलेत. मग आता काय वाचायला पाहिजे याची एक फायनल यादी आत्ता आपण करून घेऊयात, म्हणजे बुक लिस्ट ज्याला आपण म्हणतो. आता ही बुक लिस्ट आपण जी तयार केली आहे याचा आधार काय आहे. आपण प्रश्नपत्रिका घेतली आहे, त्या प्रश्नपत्रिकेतल्या प्रत्येक प्रश्नाला आपण सोर्समध्ये जाऊन टॅप केलं आहे आणि त्याच्या आधारावर आपण बुक लिस्ट तयार केली आहे. म्हणजे जो सगळ्यात शास्त्रीय मार्ग आहे, सायंटिफिक मार्ग आहे की प्रश्न कशातनं येतात हे चेक करायचं, त्यातली ओळ जी आहे ती तिथे जाऊन वाचायची आणि त्यानुसार आपली बुक लिस्ट तयार करायची. कुठल्या सिनियरकडनं, कुठल्या टॉपरकडनं किंवा बिंग अ क्लासवाला माझ्याकडनं ती मोघम घ्यायचीच नाही की शेळके सर जरा सांगा कुठली पुस्तक वाचू. नाही, तुम्ही पुस्तकं सांगताय ना, मग सांगा की याच्यातनं प्रश्न येतात ते दाखवा, मग आम्ही ती पुस्तकं घेतो. लक्षात येतं आहे. सो आपण आता इतिहासाची बुकलिस्ट जी आहे ती तयार करायला घेऊया. MPSC प्रिलिम्स 2027 हे आपलं टार्गेट आहे आणि आता आपण त्याच्यासाठी जी बुकलिस्ट जी आहे हिस्ट्रीसाठी ती तयार करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एन्शियंटची बुकलिस्ट बघूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मेडिएवलची बुकलिस्ट बघूया. त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॉडर्न विषयी चर्चा करूया. आता 2026च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 15 प्रश्न जे इतिहासाचे होते त्याचं जर आपण क्लासिफिकेशन बघितलं तर एन्शियंट इंडियावरती आपल्याला 2 प्रश्न दिसतील. 2 प्रश्न एन्शियंट इंडियाचे होते. मेडिएवलला ह्यावर्षी 6 प्रश्न आलेले होते. मॉडर्न इंडियावर 2 प्रश्न आहेत. पोस्ट इंडिपेंडंट ज्याला आपण इंडिपेंडन्स इंडिया ज्याला आपण म्हणतो, स्वातंत्र्योत्तर भारत, त्याच्यावर 1 प्रश्न आहे आणि तोही थोडासा ज्याला आपण म्हणतो की थोडा इकॉनॉमीच्या सेक्टरमध्ये गेलेला आहे. मॉडर्न महाराष्ट्र असा मी एक सेक्शन करतो, त्याच्यामध्ये मॉडर्न महाराष्ट्र ज्याला आपण पॉलिटिकल हिस्ट्री म्हणतो, म्हणजे भुसावळ बॉम्ब खटला, इतर स्वातंत्र्य चळवळीतलं महाराष्ट्राचं योगदान, असे 2 प्रश्न आहेत आणि MS म्हणजे महाराष्ट्र समाज सुधारक असे 2 प्रश्न आहेत. म्हणजे जर आपण विचार केला एन्शियंट आणि मेडिएवल याचा जर एक समूह करायचा म्हटला तर 15 पैकी 8 इतकं वेटेज याला आहे. त्यामुळे एन्शियंट मेडिएवलकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. मी ते सोडून देतो असं म्हटलं तर मग यशाची गॅरंटी नाही. आपल्याला खात्रीशीर पास व्हायचं असेल तर याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि दुसरा जर आपण घटक घेतला की मॉडर्न ओव्हरऑल ज्याला आपण आधुनिक म्हणतो, ते आधुनिक भारत असू दे, आधुनिक महाराष्ट्र असू दे किंवा मग स्वातंत्र्योत्तर भारत असू दे, तो जो सेक्शन आहे त्याचे 7 प्रश्न आहेत. ओव्हरऑल मॉडर्नचे 7 प्रश्न आहेत आणि त्याच्यातले मग 2, 1, 2, 2 मॉडर्न महाराष्ट्र जर म्हटलं तर मग 4 आहेत आणि 3 जे आहेत ते मॉडर्न इंडिया, मग पोस्ट इंडिपेंडंट त्याच्यात आपण जर घेतला तर. सो हे असं क्लासिफिकेशन आहे 8+7. एन्शियंट मेडिएवल्स 8 आणि मॉडर्न 7. त्याच्यात पुन्हा महाराष्ट्र 4, म्हणजे एन्शियंट मेडिएवल आणि महाराष्ट्र असे 12 होतात. लक्षात येतं आहे. पुढच्या वर्षी हे असंच राहील तंतोतंत नाही अशी गॅरंटी नाही, पण कमी जास्त फरकाने हे असंच राहू शकतं. लक्षात येतं आहे. सो आता त्यानुसार आपल्याला आपले सोर्सेस तयार करायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं, एकच प्रश्न याच्यावर येतो, 2च येतात, 3च येतात 100 पैकी, म्हणून मी हे करतच नाही असं करायचं नसतं. प्रिलिम्समध्ये असं करायचं नसतं, कारण नापाससुद्धा आपण त्या 1 मार्कावरनं, अर्ध्या मार्कावरनं, 1.5 मार्कावरनंच होत असतो. आणि मग ते कट ऑफ 98 असताना जेव्हा 97 असतात तेव्हा अरे जरा गडबड झाली, 97.5 असतात, माझं थोड्यावरून गेलंच आहे. तर थोड्यावरून वगैरे नाही, ते अशा पद्धतीनं निग्लेक्ट केल्यामुळंच ते होत असतं. सो आपण आता या व्हिडिओमध्ये
ॲन्शियंट प्राचीन भारतासाठीची बुक लिस्ट करतो आहोत. याची वर्गवारी मी साधारणतः 2-3 याच्यात प्रकारात केलेली आहे की ज्याला आपण मस्ट रीड म्हणतो. मस्ट, यू मस्ट डू धिस, हे केलेच पाहिजे, ह्याला पर्याय नाही. आणि हे सगळे सोर्सेस आधीचे जे माझे 15 व्हिडिओज आहेत त्याच्यावरून तयार केलेत की आपण टॅप केलंय. इयत्ता 6वीचं इतिहास नागरिकशास्त्राचं स्टेट बोर्डाचं नवं पुस्तक बालभारतीचं हे नवीन आलेलं आहे. 6वीचं हे एकतर हे पूर्ण करा, और इयत्ता 6वीचं जे याच्या अगोदरचं पुस्तक आहे ते पूर्ण करा, और याच्या पूर्वीचं जे छोटं पुस्तक होतं इयत्ता 6वीचं म्हणजे बदललेला जो सिलेबस आहे तो, या तिन्हींपैकी कुठलंही एक पूर्ण करा. माझं सजेशन असेल या वर्षीसाठी ते नवं जे आहे जे आत्ता आलेलं आहे हे सगळं ऑनलाईन सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्याच्यात थोडंसं त्यांनी सुधारणा केल्यात आणि याच्यामध्ये थोड्या जास्त डेटा त्यांनी दिलेला आहे. इयत्ता 6वीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक ॲन्शियंट इंडिया, प्राचीन भारतासाठी. याच्यातही पुन्हा नागरिकशास्त्र त्यांनी दिलेलं आहे, म्हणजे काय फार जास्त पेजेस ती नाही आहेत. त्याच्यावरही आपण बोलूया की किती वेळ याला लागतो. सो ह्या प्रायमरी सोर्स आहे, मस्ट सोर्स आहे, हा करावाच लागेल. या तीनपैकी हे घेतलं तरी चालेल, हे घेतलं तरी चालेल, हे घेतलं तरी चालेल, पण हे कंपल्सरी करावंच लागेल. मी सजेस्ट करेन, माझं रेकमेंडेशन हे नवं करावं. लक्षात येत आहे. प्लस आणखी एन्शियंटचा मस्ट रीड सोर्स कुठला आहे, करावाच लागेल, ह्याला पर्याय नाही. इयत्ता 11वीचं हे जे पुस्तक आहे बालभारतीचं एन्शियंटचं हे कंपल्सरी आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही अल्टरनेटिव्ह देता येत नाही. लक्षात येतं आहे. हे 11वीचं पुस्तक म्हणजे हे आणि 6वीचं हे एक, ही 2 पुस्तकं कंपल्सरी या झोनमध्ये येतात. याच्यामध्ये मला विचारायला यायचं नाही सर मी नाही केलं तर काय, मग नाही केलं तर तू तुझा नापास हो. लक्षात येतं आहे. आपण काय करतो स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, आपल्या साच्या घेऊन शिक्षकांकडे जातो आणि स्पर्धा परीक्षेचा साचा एकच आहे, त्याचं जे दार आहे ना ते एकाच साईजचं आहे. तुम्ही जर जास्त वाईड असाल, मोठे असाल तर तुम्हाला बारीक होऊन त्या दारातनं जावं लागेल. खूप बारीक असाल तर त्या मोठा होऊन त्या साच्यात बसावं लागेल. आपण काय करतो, माझी पर्सनॅलिटी अशी आहे मला पास कराय नाही. तुझी पर्सनॅलिटी कशी असू दे, आम्हाला या साच्याची माणसं लागतात. तुला साच्यात फिट होता येत आहे का ते बघ. अदरवाईज सिस्टीमला, प्रशासनाला तुझी गरज नाही, तुला प्रशासनाची गरज आहे. प्रशासनामध्ये काय नटबोल्ट जो आहे हा तुमचा नाही बसला तर दुसऱ्याचा येऊन बसणार आहे. त्यामुळं ज्यावेळेला आपण म्हणतो ना सर मी तर ते वाचतोय ते नाही का चालणार, ते मला माहीत नाही, आपण टॅप केलंय हे इथं आहे बघा जमतंय का. माझा विश्वास स्टेट बोर्ड आणि NCERTवरच आहे. मार्केटमध्ये अनेक पुस्तकं आहेत, त्यांनी ह्याच्याच कॉप्या करून पुस्तकं काढली आहेत ना. त्यांनी RS शर्मांनाच कॉपी केलं आहे, त्यांनी सतीशचंद्रांनाच कॉपी केलं आहे. मनाने कोणी हिस्टोरियन आहेत का आपल्याकडे, नाही. हाच डेटा तिकडे असतो आणि मग नंतर मार्केट म्हणतं आमच्या पुस्तकातून आले. दरवर्षी पेपर झाला की त्याच्यामध्ये अपडेट करायचं, तर त्याच्यावर माझा विश्वास नाही. हे कमी मटेरियल आहे. 11वीचं एक पुस्तक आणि 6वीचं एक पुस्तक मस्ट रीड फॉर एन्शियंट इंडिया. म्हणजे काय, आता बुक लिस्ट झाली, कमीत कमी पुस्तकं जो वाचतो तो परीक्षा पास होतो, पण हे मात्र पाठ असायला पाहिजे. हे मात्र पाठच करायला पाहिजे. पाठ म्हणजे पाठ. बरेच विद्यार्थी असा प्रश्न विचारतात आम्ही कशा नोट्स काढू. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सातवाहन डायनॅस्टी आहे, सातवाहनांचं राज्य आहे, मग सिमुक हा त्याचा संस्थापक होता, हे तुला पाठ राहील, ह्याच्यासाठी तुला कशी नोट काढायची तशी तू बघ. गौतमीपुत्र सातकर्णी आहे हे तुला कसं लक्षात ठेवायचं तुझं तू बघ. आंध्र ज्यांना म्हटलं जायचं पुराणांमध्ये ते कसं लक्षात ठेवायचं ते तू बघ. तुला ते लक्षात राहायला पाहिजे म्हणून तू स्केच पेन वापर, ॲक्रेलिक वापर, लाल पेन वापर, काळा पेन वापर, सप्तरंगी कलर वापर, काय करायचं कर. साधा कागद घे, यूज अँड थ्रो कागद घे, छोटे घे मोठे घे, तो डेटा तुला परीक्षेच्या दिवशी आठवायला पाहिजे. याकरता तुला जेवढ्या मोठ्या काढता येतील नोट्स काढ, छोट्या काढता येतील काढ. तो तुझा प्रश्न आहे, तुझा म्हणजे कॅन्डिडेटचा. हे मी तुमच्यातल्या प्रत्येकाला उद्देशून बोलतो आहे. अभ्यासाची पद्धत काय असावी हे तुमचं तुम्ही ठरवा. बुक लिस्ट ही आहे, हे पाठ करायला पाहिजे. हे झाल्यावर हां सर मी एन्शियंटचं प्रिपरेशन केलं होतं, आता पेपर कसा आला लेट्स टॉक. लक्षात येत आहे. सो याला
चॅलेंज नाही, हे एवढं करावंच लागेल. आता सप्लिमेंटरी हे मस्ट आहे. पुढचा मुद्दा, हे जर तुम्हाला शक्य झालं तर करावं. इथे लिहितोय मी आणि याची PDF पण मी शेअर करणार आहे. जे मी बोर्डवर लिहितो ना, हे शक्य झाले तरच, शक्य झाले तर. आता हे शक्य करायचं की नाही हा तुमच्या पर्सनॅलिटीचा मुद्दा आहे. माझा शिक्षक म्हणून रेकमेंडेशन आहे की 4 रील इंस्टाग्रामचे कमी पाहिले ना, टाइमपास कमी केला तर वाचून होतात. आणि असं नाही आहे की ह्या 11वीच्या पुस्तकातल्या आधीच्या डेटा खूप वेगळा आहे आणि ह्याच्यातला खूप वेगळा आहे, अजिबात नाही. डेटा ओव्हरलॅप होतो, डेटा ओव्हरलॅपच होतो. म्हणजे तो काही असा वेगवेगळा डेटा याच्यात नसतो. सातवाहन त्याच्यातही असतात, याच्यातही असतात. हर्ष त्याच्यातही असतो, याच्यातही असतो. कुठेच राष्ट्रकूट तिकडेही आहेत, इकडेही आहेत. असं काही नाही आहे की तिकडे वेगळे पाल आहेत, तिकडे वेगळे प्रतिहार आहेत, इकडे वेगळे आहे, तिकडे कनोज वेगळं आहे, तिकडे प्रतिष्ठान वेगळं आहे, तिकडे वैदिक संस्कृती वेगळी नाही. डेटा ओव्हरलॅप होतो, रिव्हिजनच होते. पण सोर्सेस खूप वाढवत राहिले की मग ते अनएंडिंग होतात. त्यामुळे मी मस्ट सोर्सेस जे केले ते सुरुवातीचे 2, 6वी आणि 11वी, त्याला जोडून जर वाचायचं असेल तर हे एन्शियंटचं ओल्ड NCERT जी आहे 11वीची, ही खूप चांगली आहे. याच्यातनं तुम्हाला ना गोष्ट क्लिअर होते. काय क्लिअर होते? गोष्ट क्लिअर होते की काय कथा आहे, कसं उदयाला आलं, काय झालं. खूप इंटरेस्टिंगली गोष्ट क्लिअर होते. हे जे पुस्तक आहे हे खूप सुंदर पुस्तक आहे. ज्यांना इंग्रजी वाचायचं आहे त्यांच्यासाठी खूप उत्तम आहे. ज्यांना इंग्रजी वाचायला प्रॉब्लेम आहे तर या ओल्ड NCERTचा जो अनुवाद आहे तो सागर प्रकाशनानं वासंती फडकेंनी केलेला आहे. तो सुद्धा माझ्याकडे आहे. मी ही सगळी पुस्तकं वाचली आहेत. ठीक आहे. सो तुम्ही मराठीत हे वाचू शकता, इंग्रजीत हे वाचू शकता. प्लस याला जोडून आपण तामिळनाडूचं जे आहे टेक्स्टबुक जे आहे त्याचं हायर सेकंडरी फर्स्ट इयर म्हणजे त्यांचं 11वीचं जे पुस्तक आहे त्याचे काही चॅप्टर्स आहेत. जो आपला एक वाघभट्टाचा प्रश्न होता तो डायरेक्ट इथून आपल्याला मिळाला होता. सो शक्य झालं तर याचे काही 7-8 चॅप्टर्स आहेत, ते तुम्ही वाचू शकता. प्लस आवर पास्ट 1 6वीचं पुन्हा NCERT 6वीचं पुस्तक तुम्ही वाचू शकता. पण हे शक्य झालं तर त्यातल्या त्यात मस्ट रीड तुमचे झाले की तुम्ही पहिलं काय वाचायला पाहिजे तर हे वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर हे वाचायला पाहिजे. त्याच्यानंतर जर वेळ मिळाला तर हे वाचायला पाहिजे. नाही वाचले तरी चालतील. लक्षात येतंय? सो हे पुढचे सोर्सेस. आणि शेवटचा सोर्स जो एक्स्ट्रा सोर्स जो आहे, जो कधी कधी समजा ह्याच्यातलं काहीच नाही वाचलं आणि जर तुम्हाला चाळायचंच असेल तर YCMOUचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं प्राचीन भारत म्हणजे बुक कोड जो आहे त्याच्यातला HIS 280 HIS 280 तुम्ही तो याच्यावरही सर्च करू शकता गुगलवर. इथे हे पुस्तक फ्री अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये 3 पुस्तकं आहेत. प्राचीन भारताची सांस्कृतिक ओळख, प्राचीन भारत राजकीय स्थित्यंतरे, प्राचीन भारत आर्थिक व सामाजिक वाटचाल. हे जर शक्य झालं तर हे सुद्धा तुम्ही वाचू शकता. आणि इतकं जर तुम्ही करणार असाल तरी ते काय म्हणजे चांगल्या कॅन्डिडेटकडून मी ही अपेक्षा करतो. तर ते चांगलंच असेल, उत्तमच असेल. पण सुरुवातीचे जे 2 सोर्सेस मी सांगितले 6वी आणि 11वी हे मात्र व्हायलाच पाहिजेत. आता 6वी आणि 11वीचं करायला किती वेळ लागेल? साधारणतः आपण असा विचार करू, 6वीचा मुलगा म्हणजे पहिलीचा मुलगा हा जर 6 वर्षांचा असेल, साधं आपण पकडलं तर 6वीचा मुलगा हा 12 वर्षाचा असेल, कोणी 13 वर्षाचा असेल, 12-13 वर्षाचा मुलगा आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जर फ्रेशर असाल तर तुमचं वय 21-22 असेल, जर जुने असाल प्लेयर तर 25च्या पुढे असेल. 12 वर्षाच्या मुलांनी हे करणं अपेक्षित आहे. आणि 11वी म्हणजे साधारणतः 17 वर्षाच्या मुलांना हे करणं अपेक्षित आहे. तुमच्यापेक्षा अराउंड 10-10 वर्ष लहान मुलांची ही पुस्तकं आहेत. ही बसली तुम्ही की साधारणतः रोज 2-3 तास जरी केले तरी 3-4 दिवसात ही पुस्तकं संपू शकतात. मग असा काही फार मोठा लोड नाही आहे 6वी आणि 11वीचं पुस्तक करणं. आणि त्यालाच वारंवार रिवाईज करायचं आहे. 1दा, 2दा, 3दा, 4दा, 5दा त्याच्या नोट्स काढायच्यात आणि रिवाईज करायचं. लक्षात येत आहे? सो ही झाली माझ्याकडची प्राचीन भारताची किंवा एन्शियंटची बुकलिस्ट. ही माझी बुकलिस्ट आहे. आणि ही बुकलिस्ट जी आपण तयार केली आहे, या बुकलिस्टचा जो आधार आहे तो PYQ आहे. आपल्या बुकलिस्टचा आधार हा PYQ आहे. आपण मनानं मोघम केलेलं नाही. लक्षात येत आहे? सो एन्शियंट इंडियाच्या तयारीसाठी तुम्ही आता सुरुवात करू शकता. प्रिलिम्स 2027साठी आपण आता बॅचेस आणि इतर सगळे कोर्सेस घेऊन लवकरच येत आहोत. धन्यवाद.